सामना सुरू होतोय चौथा सुमित 11 वर्सेस अथर्व 11. टॉस अथर्व 11 संघाने जिंकलेल्या प्रथम ते फिल्डिंग करतायत. दोन्ही संघांवरती नक्कीच थोडंसं दडपण असेल कारण दोघांनी एक एक सामना गमावलेला आहे आणि इथून पहिला विजय मिळवणं फार गरजेचं आहे कारण जर इथून एखादा पराभव पुन्हा एकदा झाला तर स्पर्धेमध्ये कमबॅक करणं फार कठीण होईल. आणि या मैदानावरती आता टॉस जिंकून अथर्व 11 फिल्डिंगसाठी सज्ज झाला. सलामीवीर मैदानावरती विशाल बोराडे हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. गॅपमध्ये खेळत तिथे प्रोटेक्शन आहे. इनफिल्डमध्ये हा चेंडू अडवला गेलाय. एका धावेने स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन केलंय. प्रशांत मोडक आणि विशाल बोराडे हे दोन सलामीवीर तर आतिश कोळंबे हे पहिलं षटक हाताळत असताना SP चॅलेंजर्स संघाने दोन सामने जिंकलेले आणि आपली विजय घोडदौड या ठिकाणी त्यांनी सुरू ठेवलेली आहे आणि अत्यंत चांगली कामगिरी पहिल्या सामन्यात अक्षय भगत आणि त्यानंतर अभिषेक देवगरे ज्यांनी 16 चेंडू 37 धावा केल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी स्वीकारला. आपलं मनोगत व्यक्त केलं. आत्मविश्वास माझ्याकडे होता आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावरतीच मी ही खेळी साकारली. हा चेंडू अत्यंत वेगवान ऑफ स्टंप वरती पिचिंग केला गेला. गोलंदाज आतिश हा डॉट चेंडू. स्ट्राईकला प्रशांत आहेत. स्पर्धा आपण पाहता कडाव परिसर प्रीमियर लीग 2021 पहिलं पर्व आहे आणि अत्यंत दिमागदार असं आयोजन. भरपूर समस्या निर्माण झाल्या, भरपूर अडथळे निर्माण झाले, पण ही स्पर्धा पुनश्च सुरू झाली आणि ती निरंतरपणे आता सुरू राहील. हा चेंडू आता मात्र आधीच्या चेंडूपेक्षा अधिक वेगवान. आधीचा चेंडू पुढे ठेवला पण गतीमध्ये बघा, गतीमध्ये प्रचंड वाढ, आत्मविश्वास आपोआप वाढत असतो. तसा डॉट चेंडू येतो तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो आणि त्याच आत्मविश्वासाने आतिश मात्र इथे सलगचे 2 चेंडू डॉट फेकतोय. पुन्हा एकदा आतिश हा स्लोअर वन होता. बघा व्हेरिएशन किती चांगलं आहे. आतिशकडे अचूकता, भेदकता, लयबद्धता आहे, विविधता आणि कल्पकता देखील आहे. त्याच गुणाच्या बळावरती तो मात्र या षटकामध्ये वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतो. 3 चेंडू भिन्न प्रकारचे. एक वेगवान चेंडू आपण पाहिला तो पुढे ठेवला, त्यानंतर त्याहीपेक्षा वेगवान आपण पाहिला शॉर्ट ऑफ गुडलँड ठेवला. हा स्लोअर वन होता. गतीमध्ये बदल केला आणि 3 चेंडू डॉट आले. सलग 3 चेंडू डॉट. पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान आणि इथे मात्र फलंदाज प्रशांत मोडकच्या जणू काय हातामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारे त्याला हात खोलून देत नाही. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. मोठ्या फटक्यांपासून तर काय मिडलच करू देत नाही. सलग 4 चेंडू डॉट. कुठल्याही गोलंदाजाला डॉट चेंडू फेकणं आवडत असताना इथे आपण पाहतोय सलग 4 चेंडू डॉट आले. पुन्हा एकदा हा स्लोअर वन. यावेळेस आपण दिशेपासून बरकडले. पंचांची दोन्ही हात समांतर रेषेमध्ये वाईटचा इशारा येतोय. 4 चेंडू डॉट आल्यानंतर हा वाईट चेंडू येतोय आणि वाईटच्या आधाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. प्रशांत मोडक पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज. गोलंदाज आतिश कोळंबे. डाव्या बाजूने पंचांच्या उर्ध्व विकेट. हा चेंडू यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय आणि अशा प्रकारे प्रशांतने मात्र स्वतःच अकाउंट ओपन केले कदावेने व संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 3च्या घरामध्ये. पहिलं षटक संपन्न होते. यशस्वी षटकाची समाप्ती होते. त्यानंतर SP 11 आणि अथर्व 11 मध्ये सामना होईल. तर लक्षात असू द्या SP चॅलेंजर्स आणि अथर्व 11 याच्यामध्ये लढत असेल. SP चॅलेंजर्सने 2 सामने जिंकलेले आहेत. अथर्व एकही सामना जिंकू शकला आणि दुसरा सामना ते खेळत आहेत. इथून कमबॅक करण्याचा ते प्रयत्न करतील. हा सामना जिंकल्यानंतर यातून कुठल्याही संघाला एक आत्मविश्वास मिळेल जो आत्मविश्वास त्यांनी गमावलाय. गोलंदाजी मार्कवर येत आहेत रॉनी म्हटले की आम्हाला रॉनी डीजेची आठवण आली. कर्जत तालुक्यातील अत्यंत नामवंत डीजे ऑपरेटर रॉनी डीजे आणि आज आमच्या सोबत आहेत डीजे सागर मार्केवाडीचे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते रॉनी. स्ट्राईकला फलंदाज येत आहेत यावेळेस प्रशांत.
अंतिम चेंडूवरती एक धाव पूर्ण केली होती. स्ट्राईकवर आलेले आहेत या षटकामध्ये. हा चेंडू बॅटची कडा घेऊन फ्लाय झालाय गलीच्या दिशेने. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 4. आमच्या सोबत स्कोरर आहेत निकेश राऊत मॅन फ्रॉम कारपोली डिक्सल. त्या विभागातील 5 ग्रामपंचायत एकत्र आल्यात. एकूण आपण पाहिलं तर 12 संघ इन ऍक्शन मध्ये दिसत आहेत. आणि या ग्रामपंचायत अंतर्गत जे खेळाडू खेळतात या गावामध्ये त्या सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम लीगच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. कडा परिसरातील एकतेची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची, कौशल्याची आणि गुणवत्तेची ही स्पर्धा. हा चेंडू लॉब केला यावेळेस मात्र मिड विकेटच्या वरून. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे आणि हा येतोय षटकार. विशाल बोराडेच्या बॅट मधून पहिला षटकार येतोय या इनिंग मधला. धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकात प्रवेश करते. ती जाऊन पोहोचली 10 षटकामध्ये. पहिल्या षटकात फक्त धावा आल्या होत्या 3 आणि कुठेतरी इथून आक्रमण करणं फार गरजेचं होतं. पण विशालला स्ट्राईक फार उशिराने मिळाले. बॅटकडे घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने गॅप मधून निघालाय. सीमा रेषेच्या बाहेर विशालच्या बॅट मधून येतोय हा चौकार. आणि या चौकारच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 14. कॉमेडी बॉक्स मध्ये अजय आमच्या सोबत आहेत. एक उदयोन्मुख असा समालोचक, एक रायझिंग स्टार, उगवता सितारा समालोचन क्षेत्रातला. आणि नक्कीच 2 ते 3 वर्षामध्ये त्यांनी स्वतःची एक छाप सोडलेली आहे. आणि येणाऱ्या काळात आणखीन तो मेहनत करेल. आणखी परिपक्व परिपूर्ण समालोचक म्हणून तो नावारूपाला येईल. त्यासाठी त्याला आपण शुभेच्छा देऊया. हा चेंडू यावेळेस लंग द कार्पेट खेळतायत. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय. एकच धावे दरम्यान येते आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. पहिल्या षटकात 3 आले होते पण त्यानंतर 12 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेले आहेत. पहिल्या षटकात 4 चेंडू डॉट होते. त्यानंतर 2 सिंगल आपण पाहिले. स्ट्राईकला येतात त्यावेळेस प्रशांत. गोलंदाज पुन्हा एकदा रॉनी. बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे मागे होते. चेंडू आडवेपर्यंत इथे एक धाव पूर्ण करतायत आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 16. प्रशांत 3 धावसंख्येवरती खेळतात. दुसऱ्या बाजूला 12 धावसंख्येवरती विशाल बोराडे खेळत आहेत. संतांनी एक सावध सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवातीच्या षटक अत्यंत चांगलं राहिलं. इकॉनॉमिकल राहिलं गोलंदाज आतिश. आणि या षटकामध्ये धावा येत आहेत रॉनीच्या. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह करतात. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव येते आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं संपले. धावसंख्या धावफलकावरती 17. पहिल्या षटकात 3 आले आणि या षटकात 14 धावा आल्यात. धावांची गती आपण 8.50 प्रति षटकामागे. एकही गडी आतापर्यंत गमावला नाहीये. टॉस गमावल्यानंतर सुमित 11 हा संघ प्रथम बॅटिंग करतोय. पहिल्या सामन्यात सुमित 11 हा संघाने बॅटिंगच्या माध्यमातून 63 धावफलकावरती लावल्या होत्या. पण एसपी चॅलेंजर संघाला रोखता आलं नाही. त्यांना ते धावसंख्येचं संरक्षण त्यांनी केलं नाही. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. पण या सामन्यात देखील तशाच प्रकारची बॅटिंग त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. त्यासाठी इथून यातून सलामीवीरांना मात्र आक्रमण करावं लागेल. मोठे फटके जास्तीत जास्त येणं फार गरजेचं आहे. समोर अथर्व 11 हा संघ खेळताना दिसतो. ज्या अथर्व 11 संघाने 22-20 ब्रदर्स या संघाविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. अत्यंत चांगली कामगिरी कल्पेश साळुंकेची राहिली. 36 धावा त्याने केल्या. मागच्या सामन्यात 37 धावांची खेळी अभि देवगरने इथे साकारली आणि दोघे मॅन ऑफ द मॅच राहिलेले होते. त्या दोन्ही सामन्यामध्ये कल्पेशने खूप चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजी मार्कवर आतिश पुन्हा एकदा येतोय. हा चेंडू पायावर आदळता हलकस अपील झाला. पाया लागून चेंडू गलीच्या दिशेने जातोय. पंचांचा इशारा लेग बायच्या रूपाने एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय एकूण 18 धावा. कडाव परिसर प्रीमियर लीगचे वारे आता गावोगावी वाहू लागलेले आहेत. अनेक लीग कल्याण तालुक्यात देखील सातत्याने काही संपन्न झाल्यात, काही
अजूनही आगामी काळात होणार आहेत. आणि या कर्जत तालुक्यात देखील एक नेरळ प्रीमियर लीग देखील सुरू आहे. ओकलिंग बोल्ड ते मात्र परतावं लागेल. फलंदाज प्रशांत मुडचा संघर्ष इथे संपुष्टात येतोय, कारण प्रशांत जर आपण बघा तर पहिल्या षटकात प्रशांत दबाव आतिशने टाकला होता. 4 चेंडू त्याला डॉट फेकले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा आतिश गोलंदाजी आला आणि त्या आतिश समोर पूर्णपणे जणू काय त्याने गुडघे टेकले आणि अशा प्रकारे पहिला धक्का लागतोय मैदानावरती सुमित 11 संघाला. आतिश ने पहिले संपत केले. प्रशांत मोडक बॅक टू द डग आउट. धावसंख्या फलकावरती 18 स्थिरावलेली 18 या धावसंख्येवरती पहिला गडी बाजले आणि मैदानावरती नवीन फलंदाज दाखल होते. तिसऱ्या क्रमांकावरती अमोल मोडक येत आहे. तिसरा क्रमांक क्रिकेटमध्ये फार महत्वाचा मानला गेलेला आहे. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज नेहमीच आक्रमक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तिसऱ्या क्रमांकावरती पूर्वी डॉन बॅटमन खेळायचे. विवियन रिचर्ड तिसऱ्या क्रमांकावरती खेळायचे. भारतासाठी विराट कोहली, न्यूझीलंडसाठी केन विलियमसन आणि साऊथ आफ्रिकन संघासाठी मिस्टर 360 डिग्री देखील तिसऱ्या क्रमांकावरती खेळलेले. अनेक फलंदाज जे तिसऱ्या क्रमांकावरती नेहमी जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली. राहुल द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावरती खेळायचे. 13,000 धावा कसोटीमध्ये, 10,000 पेक्षा जास्त धावा ओडीआय मध्ये. यावेळेस रक्षात्मक पद्धतीने खेळतायत. ब्लॉक शॉट फ्रंट फुटवर आले होते आधी, त्यानंतर बॅक फुटवर जाण्यास भाग पडला. अत्यंत चांगली गोलंदाजी आतिश कोलंबेने इम्प्रेस केले. दुपारच्या उन्हामध्ये आग ओकणारी गोलंदाजी, तिखट मारा. या षटकात 3 चेंडू संपन्न झाले. पहिल्या षटकात फक्त 3 धावा आतिशने खर्च केल्या होत्या. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. वीरेंद्र सेवाग सर प्रेक्षक स्टँड देखील तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर राहुल द्रविड, हिटमॅन रोहित शर्मा, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांच्या नावाने स्टँड आहे. मुंबईकर विराट कोहली यांचं देखील स्टँड आहे. त्या सर्व भारतीय खेळाडूंना एक माजी खेळाडूंना इथे सन्मानित करण्यात त्यांच्या नावाने हे स्टँड उभे करण्यात आले. हा चेंडू ट्राय करतात त्यावेळेस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकात तिथे थोडीशी चूक झाली होती, पण दुसऱ्या प्रयत्नात चेंडू कव्हर करतात. तोपर्यंत एक धावसंख्या फलकावरती आपण पाहतायत 20 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी पहिल्या षटकातही राहिली. या षटकात देखील आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाही, फक्त सिंगल्स आपण पाहताय. हा चेंडू दिशेपासून थोडेसे नक्कीच बघूया शफल झाले होते. आय थिंक टी शर्टला किंवा पायाला हा चेंडू ब्रश करून मागे गेला, त्यामुळे हा चेंडू डॉट येतोय. आणि अशा प्रकारे तिसरं षटक संपन्न होतं. धावसंख्या धावफलकावरती 20. धावांची गती जर पाहिली तर 6.67 प्रति षटकामागे. आतिशची ही 2 षटक बघूया. पहिल्या षटकात त्याने 3 धावा दिल्या. या षटकात त्याने धावा खर्च केल्या एकूण 5. 2 षटकात त्याने फक्त 8. तर 2 षटकात आपण पाहिलं तर 6 धावा म्हणजे एक लेग बायची धाव आहे. आणि इकॉनॉमिकल रेट जर आपण पाहिलं तर 2.50 प्रति षटकामागे. आणि गोलंदाजी मध्ये आपण पाहिलं तर 1 गडी त्यांनी बाद केलाय. यापेक्षा चांगली गोलंदाजी काय असू शकते? तर गोलंदाज म्हटलं की फार क्रिकेट हा असं म्हटलं की फलंदाजांचा खेळ आहे. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी आपण पाहतो तेव्हा ती नक्कीच मनाला भावणारी असते आणि प्रभावित करणारी असते. 3 षटकांनंतर 20 धावा आहेत. 1 गडी गमावली. धावांची गती फार मंदावली. संत गतीने ही धावसंख्या येताना दिसते, कारण ज्या सुमित 11 संघाने पाहिलं तर आपण पहिल्या सामन्यात 63 धावा कुठल्या होत्या, त्या सुमित 11 संघाला मात्र या षटकामध्ये तिसऱ्या षटकाच्या अखेरीस फक्त 20. आपण अजूनही 2 षटक आहेत आणि या 2 षटकामध्ये सुमित 11 संघ कमबॅक करू शकतो. या 2 षटकात जास्तीत जास्त धावा कुठण्याचा प्रयत्न करतील आणि त्यासाठी विशाल बोरवाडेची बॅट तळपणं गरजेचं आहे. पण विशालचा विचार केला, विशालने या 3 षटकांमध्ये एकूण चेंडू त्याने फेस केलेत. फक्त 7 चेंडू त्याने फेस केल्यात. म्हणजे जवळजवळ 14 धावांना तो खेळतोय. म्हणजे 11 चेंडू आपण पाहतो इतर फलंदाजांनी फेस केल्यात. प्रशांत मोडकने देखील आपण पाहिलं तर तब्बल 7-8 चेंडू त्याने फेस केले, त्यामध्ये 4 चेंडू डॉट होते. आणि अमोल मोडकने 3 चेंडू फेस केले, त्यामध्ये 2 डॉट आहेत. म्हणजे डॉट चेंडूचं पर्सेंटेज तुम्ही पाहिलं तर 7 ते 8 चेंडू डॉट गेलेले आहेत. त्यामुळे धावांची गती कुठेतरी आपल्याला मंदावलेली किंवा संत गती पाहायला मिळते. 2 षटक अजूनही शेष आहे. सुमित 11 संघ इथून 2 षटकात 20 धावा. 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 2 षटका
पलटवार करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, पण अथर्व 11 संघाचे गोलंदाज तसं करू देतील का? आतिशची दोन्ही षटकं संपन्न झाली आहेत आणि आतिशने मात्र फलंदाजांना जखडून ठेवलं होतं, मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलं होतं. गोलंदाज येत आहेत समीर. हा चेंडू समोर क्षेत्ररक्षक आहेत, झेलपर्यंत पोहोचता आलं नाही, पण शेवटच्या क्षणी समय सूचकता दाखवत असताना चेंडूला पायाने आत थांबवलं आणि एक धाव दरम्यान येते आणि धावसंघ धावफलकावरती आपण पाहतायत 21 धावा. यानंतरची लढाई लढत असेल SP चॅलेंजर्स वर्सेस अथर्व 11 मधून. हाफ ट्रॅकर यावेळेस मिडल करू शकले नाही, सफल झाले होते, पण खूप वेगवान बाउन्सर होता, त्यामुळे हा चेंडू मिडल करता आला नाही. डॉट चेंडू येतोय. फलंदाज आपण पाहतायत स्ट्राईकला अमोल मोडक आहेत. दिवसातील ही लढत क्रमांक 34 सुरू आहे. सुमित 11 अथर्व 11 एकमेकांच्या समोर आल्यात, दोघांनी एक एक सामना गमावलेला आहे. हा चेंडू पायावर आदळतोय. LBW चा अपील मात्र पंचांनी फेटाळलेला आहे आणि LBW चा अपील स्वीकारतात किंवा त्यावर विचार करताना पंच प्रामुख्याने 4 गोष्टींची काळजी घेत असतात. एक्झॅक्टली चेंडू पडलाय कुठे, पडल्यानंतर तो निघतोय कुठे, हाईट फॅक्टर काय, चौथी गोष्ट म्हणजे बॅटची कडा लागली आहे की नाही लागली आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच पंचांना या अपीलवर यावेळेस ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एकेरी धाव्यांचा जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावा आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 2 सिंगल आले होते, त्यानंतर 4 सिंगल दुसऱ्या षटकात आल्या, तिसऱ्या षटकात आपण पाहिलं तर 4 सिंगल आणि आता मात्र 3 सिंगल. त्यानंतर वेगवान अपील बघा, लाऊड अपील करतायत. पंचाने प्रश्न पडलाय अपील का केले गेले, पण अशा प्रकारे ही एक धाव येते. दुहेरी धावांचा आपण विचार केला तर एकही दुहेरी धाव नाहीये, एक षटकार आहे, एक चौकार आहे, तो विशालच्या बॅट मधून आलेला आहे, पण तो विशाल अजूनही नाबाद आहे. हा चेंडू कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह होता, पण तिथे प्रोटेक्शन दिले गेलं होतं. गुड फिल्डिंग. फक्त एकच धाव. काय गोलंदाजी झाली बघा. 4 षटक्या ठिकाणी संपन्न होत आहेत. 4 षटकांमध्ये धावा फक्त 25 आहेत. 3 षटकात 20 धाव होत्या, या षटकात फक्त 5 धावा आल्या आहेत. प्रत्येक गोलंदाज आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. प्रत्येक गोलंदाजाने प्रत्येक षटकात आपण पाहिलं तर आपल्याला धावा दुसऱ्या षटकात 14 धावा आल्या त्या, पण अतिशय दोन्ही षटक अत्यंत चांगले दिले आणि समीरने मात्र इथे फक्त 5 धावा खर्च केल्यात. एकही गडी त्याने बाद केला नाही, पण फक्त 5 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची 25 धावा. अंतिम षटक आहे, मात्र इथून जो सलामीवीर विशाल बोराडे त्याने खरोखर सुरुवात खूप चांगली केली. 3 चेंडूमध्ये त्याने 11 धावा केल्या होत्या, पण त्यानंतर त्याला हात खोलू दिलेच नाही. गोलंदाजी किती प्रभावशाली झाली, किती क्वालिटी अटॅक झाला यावरून तुम्हाला अंदाज आहे. अजून तो 1 षटक शिल्लक आणि अंतिम षटकामध्ये किती धावा येणारा हा प्रश्न आहे. कारण इथून 25 धावा 4 षटकात आल्या. धावांची गती आपण जर पाहिली तर 6.25 प्रति षटकामागे ही धावांची गती आहे. खडाव परिसर प्रीमियर लीग 2021 पहिल्या पर्व आणि पहिल्या पर्वात अत्यंत सुंदर आणि सुबक असं आयोजन तुम्ही पाहतायत. एकूण 12 संघांचा समावेश आणि या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम या संपूर्ण आयोजन कमिटीने केलेलं आहे. या सगळ्यांचं नक्कीच मनापासून कौतुक करायला हवं. अंतिम षटक प्रसाद फुल टॉस चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळतायत आणि त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय चौकार. आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 29. बऱ्याच वेळानंतर चौकार येतोय. खर तर पहिला चौकार आपण पाहिला होता पहिल्या षटकाने, पहिला चौकार दुसऱ्या षटकात आला होता, पण नंतरच्या 2 षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाही. जवळजवळ आपण विचार केला तर चौकार तब्बल 15 चेंडू नंतर या 16व्या चेंडूवरती हा चौकार येतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस विशाल बोराडे, गोलंदाज प्रसाद धुळे. हा चेंडू बॅक टू द बॉल खेळल्या. धावचीची संधी आहे, डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होतोय, विशालला परतावा लागेल. हा दुसरा धक्का लागतो मैदानावरती. सुमित 11 या संघाला धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. तो वीरेंद्र सेवाग सर प्रेक्षक कक्षा मुलतान का सुलतान म्हणून देखील ओळखलं जातं.
भरपूर संघर्ष वीरेंद्र सेवागने केला. ज्या फिरोजच्या कोटला मैदानातून त्याला अंडर 16च्या कमिटीने त्या दरवाज्यातून बाहेर काढलं होतं, त्याला त्या दरवाज्याला त्याचं नाव दिले गेले प्रवेशद्वाराला. हा संघर्ष वीरेंद्र सेवागचा झालाय. अनेक मोठमोठे खेळी साकारल्या, कुठल्याही प्रकारचं तंत्र नव्हतं, पद्धत लालित्य नव्हतं, फक्त टेम्परामेंट या एकमेव गोष्टीच्या बळावरती वीरेंद्र सेवागने जगातील अनेक मोठमोठ्या गोलंदाजांना नामोहरम केलं. त्याचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला. राहुल द्रविड उर्फ द वॉल, मिस्टर डिपेंडेबल किंवा जॅमी अशी 3 नावं त्याला नक्कीच मिळालेली आहेत. भिंतीसारखा खंबीर उभा राहायचा जेव्हा गरज पडली भारतीय संघाला तेव्हा संयम त्याने दाखवला, एकाग्रता दाखवली. तंत्र अतिशय चांगलं राहुल द्रविड यांचं होतं. गोलंदाज सज्ज होत आहेत. नवीन फलंदाज येत आहेत उमेश. हा चेंडू खूपच बाहेर, एक मोठा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता येता 29-30 धावा होत आहे. षटकातील 2 चेंडू संपन्न झाले. रुपेश हा चेंडू लॉब केला, खूप उंच पण जाईल का लांब, आणि हो खूप लांब गेलाय, ते धडकलेला आहे. रोहित शर्मा स्टँडच्या दिशेने भिरकावून दिलाय. आणि बऱ्याच वेळानंतर हा षटकार आहे ते फलंदाजा अमोल मोडकच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडू मध्ये जर आणखीन काही मोठे फटके आले तर एक सन्मानजनक स्कोर, एक फायटिंग टोटल नक्कीच इथे सुमित 11 संघाला उभी करता येईल. मात्र त्यासाठी इथून आक्रमण करणं गरजेचं आहे. गोलंदाज प्रसाद वेळे पुन्हा एकदा हे षटक प्रसादचं थोडस महागडं सिद्ध होताना जवळजवळ 10 ते 11 धावा आलेले आहेत. 11 धावा आले त्या षटकापर्यंत. फुलटॉस चेंडू लॉब केलाय, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि हा येतोय आणखीन एक दिमागदार शानदार रुबाबदार षटकार. आणि षटकाने संघाची धावसंख्या 42. हे षटक सुमित 11 संघासाठी एक पर्वणी ठरले, संजीवनी ठरलेले. कारण मागच्या 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये धावांचा दुष्काळ पडला होता. आणि आता कुठेतरी तो दुष्काळ सरताना दिसतोय आणि या षटकामध्ये अत्यंत चांगली बॅटिंग होताना दिसते. 2 षटकार 1 चौकार आणि अशा प्रकारे 42 धावसंख्या धावफलक पाहायला मिळते. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 2. टुटको हा चेंडू बॅटची जवळून बॅटच्या गेला होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगले रक्षक त्या ठिकाणी होते. कमबॅक करताना गोलंदाज प्रसाद धुळे. अंतिम चेंडू या इनिंग मधला 42 धावा झालेले, 40 ओलांडलेले, 40+ ही धावसंख्या झाली. बघूया आणखीन किती धावा येतात. अंतिम चेंडू शेष आहे. हा चेंडू 60 कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. थ्रो मात्र थोडासा खराब येतोय आणि आज गोष्टीचा फायदा घेत असताना 2 धावा कंप्लीट करतात. 2 धावेने सुमित 11 संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 44 आणि 45 धावांचं लक्ष आता मात्र अथर्व 11 या संघाला पूर्ण करायचंय. 30 चेंडूमध्ये म्हणजे 5 षटकांमध्ये 45 धावा, 9.00 च्या सरासरी धावसंख्या त्यांना चेस करायची आहे. 4था सामना ठिकाणी आणि 4थ्या सामन्यातील पहिले सत्र संपन्न होते. यानंतर SP चॅलेंजर्स वर्सेस अथर्व 11 मध्ये सामना असेल. तर सुमित 11 संघ आपला 12th मॅन या ठिकाणी स्टेजवरती पाठवायचा आहे. सुमित 11 संघ एक्स्ट्रा प्लेयर प्लीज कम ऑन द स्टेज. जिंकण्यासाठी टार्गेट असेल ते मात्र 45 धावसंख्येचा. मॅच खूप चांगली आहे. विनोदजी पाटील सर यांना आपण पहिल्या इनिंगमध्ये ऐकलं. सुमित 11 वर्सेस अथर्व 11 हा सामना
दोघांनीही पहिला सामना गमावलाय, त्यामुळे आता या मॅच मध्ये एकाला विजय खूप महत्वाचा आहे आणि पहिल्या विजयासाठी आता दोघांचा संघर्ष आपल्याला बघायला मिळणार आहे. बघा ज्या पद्धतीने आपण पाहतो की सर्वांच्या नशिबात जर सुखाचा उपयोग लिहिलेला असतो तर काहींना ओंजलभर मिळतो तर काहींना रांजणभर. त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तो जगणं शिकला असं म्हणतात. जशा पद्धतीने दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असते, फक्त थोडी आपल्याला वाट बघायची असते. तसं दोन्ही संघ 45चं टार्गेट आहे. 45 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 30 बॉल्स. 30 बॉल मध्ये 45 धावसंख्येचं टार्गेट आहे. सर दोन्ही संघ एक सामना पराभूत झालेत, म्हणजे दुःखाच्या समुद्रामध्ये सध्या आपण म्हणायला गेलं तर. आणि इथून 45चं टार्गेट सर अथर्व 11 संघ चेस करतोय. तर मात्र या पहिल्या पर्वातला पहिला विजय असेल तो अथर्व 11 या टीमचा, आणि जर 45 धावा वाचवतोय तर मात्र सुमित 11 या टीमचा पहिला विजय असेल. तर या स्पर्धेतलं स्थान टिकवण्यासाठी मात्र दोघांमधील हा संघर्ष, दोघांमधील ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली मॅच आपल्या समोर आहे. 45चं टार्गेट आहे. 30 बॉल मध्ये 45 धावा करायच्यात. या ठिकाणी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. आतिश जनार्दन कोळंबे आणि जयराम हिलम ही सलामीची जोडी अथर्व 11 टीम कडून मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. तर दुसऱ्या बाजूला सुमित 11 टीम कडून पहिला गोलंदाज सज्ज होतोय. पॉवर प्लेचे धनराज हा गोलंदाज तयार होतो. 2 पॉवर प्लेचे असतील 5 ओव्हरच्या या गेम मध्ये. धनराज हा गोलंदाजी मार्कवर असेल. पहिला वेगवान गोलंदाज आहे ज्याला आता भन्नाट वेगाने गोलंदाजी करावी लागेल. आणि अथर्व 11 टीमला 45 धावसंख्येचं लक्ष असताना त्यांना या धावा वाचवाव्या लागतील. खूप चांगली मॅच आहे, खूप चांगली स्पर्धा आहे. अगदी प्रत्येकाला खूप चांगलं प्लॅटफॉर्म गडाव परिसर प्रीमियर लीग पहिल्या पर्वाच्या निमित्ताने या ठिकाणी मिळालंय. चेंडू कलेक्ट करा या ठिकाणी. संपायरचं आम्ही कौतुक करू. विकी पाटील सर असतील, अक्षय भोईर सर, खूप चांगली अंपायरिंग, अगदी तज्ञ अंपायर असत. अगदी क्रिकेटचा देखील अनुभव आहे या दोन्ही पंचांकडे. तसं सागरची लदगे यांना आम्ही पाहतोय. सागर लदगे सर देखील खूप चांगले अंपायर्स आहेत. आणि या 3 अनुभवी आणि तज्ञ अंपायर्सच्या प्रेझेंटीमध्ये मैदानाच्या आतमध्ये सामन्याला आता सुरुवात होईल. सेकंड इनिंगला प्रारंभ होईल. 45चं टार्गेट असेल 30 बॉल मध्ये. ते मात्र अथर्व 11 टीमला. पहिला सलामीचा गोलंदाज स्ट्रायकर रेनला असेल जयराम हिलम आणि पहिला गोलंदाज धनराज. पहिला बॉल कट केलाय. चेंडू हवेत आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये कॅच आणि पहिला धक्का मिळेल या ठिकाणी अथर्व 11 टीमला. पहिला फलंदाज बाद झालाय. इथे 45चं टार्गेट आहे. मॅच मध्ये जिंकायचंय दोघांनाही, कारण या स्पर्धेचा दोघांचा जो जिंकणार आहे त्याचा पहिला विजय असणार आहे. दोघांनी आता कंबर कसली आहे, कारण जर इथे एखादा संघ सामना गमावतोय तर मात्र जवळजवळ क्वालिफाय होण्याच्या चान्सेस त्याचे कमी होणार आहेत. त्या अनुषंगाने त्यांना आता खेळ करावा लागेल. आतापर्यंत खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. 3 सामने सक्सेसफुली आपण कंप्लीट केले. 4था सामना सुरू आहे आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आता जातोय गिरीश. पहिल्या बॉल वरती जयराम आपली विकेट बहाल केली. जर पाहिलं गेलं तर धनराजचा चेंडू त्याला काहीसा समजला नाही. शेवटच्या मोमेंटला बॅट ओपन केली आणि फ्लाइंग स्लिप मध्ये कॅच देऊन मात्र जयराम बॅक टू द पवेलियन झाले. नवीन बॅट्समन गिरीश पोहोचतोय. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत गिरीश. धनराजचे जर आपण विचार केला सर तर धनराज एक लेफ्ट हँड गोलंदाज आहे. आता दोघांमधील हे द्वंद्व आपल्याला चांगलं बघायला मिळेल. विकेट किपर देखील आम्ही पाहतो अगदी अनुभवी असे विकेट किपर आहेत. ते मात्र गोरखनाथ सर चांगली विकेट किपिंग त्यांची आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज तयार असे धनराज. पुढचा बॉल फटका खेळला चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेट पर्यंत येतात. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. फुलक ओपन झालं. 45चं टार्गेट आता कशा पद्धतीने अथर्व 11 चेस करेल ते आपण या ठिकाणी पाहतोय. 2 बॉल झाले. धाव मिळाली आहे पहिली. सिंगल या ठिकाणी आणि ती देखील बॅट्समन गिरीशच्या बॅटमधून. आतिश जनार्दन कोळंबे हा अष्टपैलू खेळाडू सर निंबोली येथे सांदई संघ गेला होता. तिथे आतिश कोळंबेची गोलंदाजी खूप चांगली झाली होती. इथे फटका केला. आतिश क्षेत्ररक्षक पुढे येतात. पॉइंट वरून कॅच ड्रॉप. झेल सोडला. बिग मिस्टेक. विकास या ठिकाणी कॅच ड्रॉप करतात आणि म्हणतात ना सर टू एरर अँड एरर अँड एरर अगेन बट लेस अँड लेस अँड लेस. तुम्ही चुका करा, आणखी चुका करा, परत त्या कमी करा, कारण तुमची एक चूक सामन्यामध्ये आपल्या संघाला पराभवाच्या चायत घेऊन जात असते. ही चूक झाली आहे. धाव देखील मिळेल. 3 बॉल झाले. धावा झाल्या 2. टार्गेट 45 धावांचं आहे. येणारे 27 बॉल आणि इथून करायचे तर मात्र 43 धावा
अथर्व 11 टीमला. पुढचा बॉल धनराजचा वेगवान चेंडू हाताळतोय. विकेट किपर देखील खूप चांगली कामगिरी करतोय. तर विनोद पाटील सर बघा, आपण विकेट किपिंगच्या बाबतीत बरेचसे जण मार्गदर्शन करतात विकेट किपिंग कशी केली पाहिजे. तर विकेट किपिंग करण्यासाठी तुम्ही जर यष्ट्यांच्या अगदी क्लोज राहत असाल ना तर विकेट किपर म्हणून तुमची खरी ओळख होते. कारण उचली चेंडूची आणि त्याबद्दल बऱ्याचशा गोष्टींचं मार्गदर्शन विकेट किपर करत असताना हा फटका हवेत जातोय. इथे पकडली जाते कॅच. आणखी एक बॅट्समन आउट. फलंदाज गिरीश या ठिकाणी होईल माघारी आणि आणखी एक धक्का मिळेल तो मात्र अथर्व टीमला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल धनराजचा चेंडू अगदी पुढ्यात होता. खूप चांगला फटका फ्लाईट दिली त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक तयार होते झेलसाठी. कॅच पकडली गेली आणि दुसरा धक्का देखील मिळतो 2 या धावसंख्येवरती. पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 5 बॉल झाले असताना 2 गडी गमावले 2 धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं षटक नक्कीच तुमच्यासाठी एक चांगला स्पेस असतो जिथे तुम्हाला धावा करायच्या असतात. पण धावा करत असताना तुम्हाला विकेट देखील टिकवायचे असतात. कारण जर तुम्ही सलामीचे फलंदाज जर गमावले तर मात्र बाकीच्या फलंदाजावरती चेस करत असताना थोडं प्रेशर येतं. सध्या आता प्रेशराईज स्थिती आली आहे कारण 2 धावा आहेत आणि 2 विकेट बाद झालेत. पहिली ओव्हर धनराज चांगले गोलंदाज आहे धनराज. आता शेवटचा हा बॉल असेल या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. चांगली फिल्डिंग सेट केली आहे त्यांनी. विकेट किपर लेग स्लिप फर्स्ट फ्लाइंग स्लिप पॉइंट. शेवटचा बॉल धनराजचं हे पहिलं षटक या ठिकाणी होईल कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये धावा पोहोचत आहेत. तर मात्र 2 विकेट गमावल्यानंतर 2 ही धावसंख्या झाली ती मात्र अथर्व 11 या टीमची. येणारे 24 चेंडू असतील आता जिंकण्यासाठी गरज आहे मात्र 43 या धावसंख्येची. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने या क्रीडांगणाची खेळपट्टी पाहतोय. अभिषेक देवगरे सरांचं कौतुक करावं लागेल कारण विनोद पाटील सर आपल्या सोबत जोडले गेलेत. कल्याण डोंबिवलीचा बुलंद आवाज स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक त्यांनी कव्हर केलाय आणि तशा पद्धतीने अगदी 10 दिवस आपण स्वर्गीय रतनबुवा पाटील ही स्पर्धा पाहतो. नरेशजी म्हात्रे सर ज्या पद्धतीने विकेट बनवतात त्या पद्धतीने आम्ही पाहतो. अभिषेक देवगर सर शिवशक्ती कडाव टीमचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांनी मात्र खूप चांगली खेळपट्टी कडाव परिसर प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वासाठी बनवली आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिले गेलं सर तर प्रेक्षकांची खूप चांगली साथ आहे आपल्याला. अगदी जे नियमावली आहेत जिथे मास्क असेल त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून आपल्याला प्रेक्षक देखील चांगली साथ देत आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण आवाहन केलं की प्रेक्षकांनी अगदी घर बसल्या स्पर्धेचा आनंद घ्या अगदी तशाच पद्धतीने ऑनलाईन देखील आता बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत. त्यांचं देखील आपण स्वागत करू. त्यांचं देखील कडाव परिसर प्रीमियर लीग या पहिल्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सेकंड ओव्हरसाठी असेल अमोल मोडक मॅन फ्रॉम वावलोली. पहिला बॉल अमोल मोडकचा या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय आणि विकेट किपरची हीच खासियत राहिली आहे सर. तर चेंडूची उचली ओळखण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे कारण गोलंदाज व्हेरिएशन दाखवत असतात. कधी तुम्ही यॉर्कर लेवलचा चेंडू बघाल, कधी अतिरिक्त उचली येईल, कधी फुल टॉस येईल. वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू गोलंदाज हातालाच असतात. गोलंदाज अमोल. पुढचा बॉल या ठिकाणी चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. बॉल कव्हर करताय. धाव मिळतीये ती फक्त 1. रॉनी मराडे टीमचे कॅप्टन आहेत ज्यांनी इथे सिंगल धावफलकावरती जोडली आहे. बघा इथून 22 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल मात्र 42 धावसंख्येची. विजय खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. अथर्व 11ला देखील मॅच जिंकायची आणि सुमित 11 या टीमला देखील मॅच जिंकायची. विजय कोणाच्या खात्यामध्ये येणार या बॉलवरती. आता गोलंदाजाचा चेंडू फटका खेळलाय. आतिश कोळंबे क्षेत्ररक्षक धावतायत. विशाल बोराडे पाठलाग करतायत. चेंडू सीमा पार पोचेला चौकार. बॅट्समन आतिश कोळंबेच्या बॅटमधून येतोय. हा 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या घेऊन जाईल या चौकारानंतर 7 या धावसंख्येवरती. चांगला फटका अतिशय म्हणावा लागेल. वेट अँड वॉच केलं, ताकद लावली, फटका दाखवला तो मात्र 4 धावेसाठी चौकार. कारण दडपण आलं होतं. आता 2 विकेट गमावल्यानंतर थोडं सेट होणं देखील गरजेचं होतं. दोघेही सेट झालेत. आता आतिश कोळंबे या ठिकाणी प्रहार करतायत. तर मात्र गोलंदाज अमोल मोडक या गोलंदाजाला. पुढचा बॉल फटका केलाय. ताकद लावली आहे. चेंडू हवेत जातोय तितकाच लांब देखील. चेंडू सीमा पार. आणखी एकदम दर्जेदार येईल षटकार आतिश कोळंबेच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचेल या दरम्यान तब्बल 13 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग पेश करत असताना आतिश जनार्दन कोळंबे मैदानाच्या आतमध्ये अथर्व 11 टीम जो धावसंख्येचा पाठलाग करतोय 45 त्या टार्गेट पर्यंत जाण्यासाठी आता प्रयत्न वेगाने सुरू झालेत. वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा अमोल मोडक.
पुढचा बॉल आणखी एक फटका केला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, चेंडू सीमा पार, आणखी एक घणाघाती प्रहार होईल. 30 कोळंबच्या पाठमधून 4 धावेसाठी चौकार. धावसंख्येला उंची दिली, 3 फटक्यांनी स्कोर कार्ड पोहोचवलं ते मात्र 17 या धावसंख्येवरती. धनराजने पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट कमावले, 2च धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आता अमोल मोडकने या 5 बॉलमध्ये जवळजवळ धावा खर्च केल्यात 15. आणि सेकंड ओव्हरचा हा शेवटचा आता अंतिम बॉल असेल, जिथे बॅट्समन अतिश कोलंबे स्ट्रायकर येईल सज्ज आहे. लास्ट बॉल, हा चेंडू खूप चांगला होता अमोल मोडक या गोलंदाजाचा. षटक या ठिकाणी कंप्लीट होईल. 2 ओव्हरचे षटक या ठिकाणी संपले, धावा पोहोचल्यात 2 षटकाच्या अंती तब्बल 17 या धावसंख्येवरती. इथून विजयासाठी टार्गेट होतं 45, येणारे 18 चेंडू असतील आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 28 या धावसंख्येची. 28 धावा 18 बॉल मध्ये करायच्यात. तर ही ओव्हर झाल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा आणि यानंतर देखील आपण लगेच थोडीशी विश्रांती देऊन लगेच SP चॅलेंजर्स वर्सेस अथर्व 11 या दोघांमध्ये मॅच खेळवणार आहोत. आजच्या पूल मधून सर आपण पाहतो 4 संघ आजच्या पूल मध्ये आहेत. कुठेतरी जे 2 संघ टॉप राहणार आहेत ते 2 संघ मात्र क्वालिफाय मध्ये जाणार आहेत. टॉप 6 मध्ये 2 संघांची धडक आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर tenniscricket.in च्या संपूर्ण टीमचं देखील आपण कौतुक करू. खूप चांगल्या स्पर्धेला कव्हर करतायत. अगदी आमचे कमिटी मेंबर्स असतील त्यांची देखील आम्ही मेहनत बघतो. अगदी सकाळपासून सर्व व्यवस्था ते करतायत, त्याचबरोबर प्रेक्षकांना देखील सूचना देत आहेत. एकंदरीत सर्व ठिकाणी म्हणतात त्यांचं मॅनेजमेंट आणि नीटनेटका असं आयोजन आपल्याला कडाव परिसर प्रीमियर लीग 2021च्या या पहिल्या पर्वामध्ये बघायला मिळतंय. येणारे 18 चेंडू असतील, विजयासाठी गरज आहे 28 धावांची. गोलंदाज तयार आहे. 3ऱ्या षटकाला प्रारंभ. पहिला बॉल धनराजा गोलंदाजाचा फटका खेळला रॉनी माराड्याने. शतरक्षक आहे, काव कॉर्नर पर्यंत चेंडू पोहोचलाय, तिथे मिळेल एक धाव. 1 धाव मिळाली जाते ती मात्र टीमला. अथर्व 11 संघ आता इथून 17 बॉल असतील, जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची गरज आहे. संघर्ष तो पेटलाय. आता या संघर्षमय कथेमध्ये कोणता संघ विजय संपादन करेल हे 17 बॉल वरती डिपेंड आहे. पुढचा बॉल अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू भिरकावून दिला, चेंडू सीमा पार, लॉंग ऑनच्या डोक्यावरून जाणारा हा षटकार. सुपरसॉनिक षटकार आला अतिश जनार्दन कोळंबेच्या बॅट मधून आणि घेऊन गेलाय तो मात्र बाउंड्री पलीकडे हा षटकार. धनराजने 2 विकेट बाद केलं होतं, फक्त 2च धावा पहिल्या ओव्हरमध्ये त्याने खर्च केल्या होत्या. आणि आता ह्या ओव्हरमध्ये दुसऱ्या स्पेल मध्ये येत असताना आतिश कोळंबेने जो मात्र चांगली विस्फोटक बॅटिंग करतोय त्याने लगावलं षटकार. पुढचा बॉल आणखी एक फटका खूप उंचावरती गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जजमेंट टाकतोय, धावत आलाय, कॅच उडाली आहे, झेल ड्रॉप. कॅच ड्रॉप खूप वेगाने आले होते क्षेत्ररक्षक. पाहायला गेलं तर खूप सारा अंतर त्यांनी कव्हर केलं होतं. बघा रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने फटका खूप उंचावरती केला, टायमिंग खूप होता. क्षेत्ररक्षक दूरवरती होते, खूप वेगाने आले. शेवटच्या मोमेंटला चेंडू हातामधून निसटला. दुसऱ्या अटेमध्ये प्रयत्न करत होते पण तोपर्यंत चेंडू जमिनीवरती पडला गेला. धावसंख्या पोहोचली आता 24. येणारे चेंडू असतील या इनिंग मधले 26 धावसंख्या जाऊन पोहोचली. 19 धावांची गरज असेल इथून. पुढचा बॉल धनराजचा यावेळेस अतिशय बीट करत असताना विकेट किपर गोरखनाथ सरांच्या हातामध्ये बॉल जातोय. खूप चांगली मॅच या ठिकाणी सुरू आहे ती मात्र अथर्व 11 वर्सेस सुमित 11. बॉल असतील आता 14 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 19 धावसंख्येची. चांगली मॅच, चांगली लढत, चांगली बॅटल या 2 टीमच्या मध्ये बघायला मिळते. कारण या स्पर्धेमधील या पर्वाचा पहिला विजय नोंदवायचा आहे तो दोन्ही संघांना. पुढचा बॉल फटका खेळला आतिश कोलंबेने. पुढे आले कव्हर वरून, चेंडू हातामधून निसटलाय, बॉल येत नाहीये हातामध्ये. थोडी मिसफील झाली, त्याचा फायदा मिळाला अथर्व 11 टीमला. धाव होईल एक कंप्लीट आणि धनराजचं हे षटक देखील आता एका बॉल पर्यंत आलंय. म्हणजे एका बॉल नंतर ही देखील ओव्हर आता धनराजची कंप्लीट होईल. चांगली धावसंख्या 27. शेवटचा बॉल या ठिकाणी पडला जातोय धनराज या गोलंदाजाचा. 3 षटकांचा खेळ आपण या ठिकाणी बघतोय. अगदी खेळाडूंची निवड कशा पद्धतीने होते, कशा पद्धतीने ऑप्शन केलं जातं, अशा बऱ्याचशा गोष्टींची माहिती आपल्याला 2008 या प्रीमियर लीग पासून मिळाली. पण सर ज्यावेळी परदेशी खेळाडू इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळतात बऱ्याच जणांना असं
म्हटलं जातं की भारतीय संघाचे खेळाडू बाकीच्या लीगमध्ये का खेळत नाही. जिथे बिग बॅश तुमची लीग असेल किंवा कॅरेबियन लीग असेल तर त्याच्यावरती थोडं रेस्ट्रिक्शन आहे. अगदी बीसीसीआयने काही बंधनं घातली आहेत, त्यामुळे मात्र भारतीय खेळाडूंना बाहेरच्या लीगमध्ये खेळता येत नाही. पण ज्यावेळी बाहेरचे खेळाडू येतात त्यांना देखील कुठेतरी त्यांच्या मानधनामध्ये कपात होते. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण बघू, एखादा खेळाडू जर इकडे 10 करोडला जर सोल्ड झाला असेल तर त्याच्या रकमेच्या 10% रक्कम त्याच्या क्रिकेट बोर्डाला द्यावी लागते. कारण मागील वर्षी देखील असं झालं होतं. जसं पॅट कमिन्सला 15 करोडमध्ये बोली लावली गेली आणि 1.5 करोड ही रक्कम मात्र ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला त्याला द्यावी लागली. तेव्हा त्याला परवानगी दिली गेली IPL खेळण्यासाठी. म्हणजे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असतो की प्रेक्षकांना हे देखील कधी कधी समजत नसतं की नक्की खेळाडू येतात मग त्यांच्या बोर्डाला फायदा काय. तर 10% रक्कम ही मात्र त्यांच्या बोर्डाला जात असते. पण इथे आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेटचा हा महारण संग्राम, अगदी जे काही दडलेले खेळाडू असतात त्यांना एक चांगल्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम मात्र कडाव परिसर प्रीमियर लीग पहिल्या पर्वाच्या माध्यमातून या परिसरातील सर्व जे कमिटी मेंबर असे अगदी राजाजी मोडक साहेबांना आपण बघतोय, त्याचबरोबर मराठे साहेब देखील व्यासपीठावरती खूप चांगली प्रीमियर लीग या ठिकाणी भरवली आणि येणारे 12 चेंडू विजयासाठी गरज असली मात्र 18 या धावसंख्येची. गोलंदाज तयार आहे विशाल बोराडे. पहिला बॉल कॉट बिहाइंड, फर्स्टली पकडली जाते कॅच अँड बिग विकेट, गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. जो बॅट्समन सेट झाला होता त्याच्या बॅटमधून आम्ही 2 षटकार 2 चौकार पाहिले होते, एक सिंगल एक डब्बल. तो 23 धावसंख्येवरती आतिश कोळंबे या ठिकाणी होतोय बाद. 24 धावसंख्येवरती. बघा तुम्ही पाहू शकाल रिप्ले मध्ये अगदी फर्स्टलिपच्या क्षेत्ररक्षकाने जमिनी समांतर शेवटच्या मुवमेंटला असं वाटलं की चेंडू आता जमिनीवरती पडेल, त्या मुवमेंटला मात्र त्याने कॅच लपकली. आतिश बाद झाले. 11 चेंडू असतील आता जिंकण्यासाठी, गरज असेल ती मात्र 18 धावसंख्येची. बघा मैदानाच्या आतमध्ये नितेश जात आहेत. अगदी नीतू या टोपण नावाने देखील नितेश ओळखले जातात. ताकद खूप आहे नितेश मध्ये. जर बॅटला बॉल जर कनेक्ट झाला कदाचित आपण सर पाहतोय अगदी टेकडी पर्यंत षटकार जाईल, इतके पॉवरफुल बॅट्समन नीतू भोईर. आणि जिंकण्यासाठी 11 मध्ये फक्त 18 धावसंख्येची गरज आहे. मॅच अगदी क्लोज आहे. रोमांचक सामना आपल्याला बघायला मिळेल कारण सुमित 11 टीमचे गोलंदाज विशाल बोराडे देखील चांगल्या टप्प्याने आणि चांगल्या लेंथने मात्र गोलंदाजी करतात या मॅच मध्ये. अंतर इथून 18 धावसंख्येचं आहे. बॉल असतील 11. पुढचा बॉल पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल नीतू भोईरच्या बॅट मधून येतो हा सीमारेखा पार षटकार. बघा सर आपण चर्चा करत होतो की नीतूच्या बॅटला जर बॉल कनेक्ट झाला तर सीमा पार जाईल आणि विशालचा हा चेंडू बघा नीतूने पावर लावली आणि चेंडू सीमारेखा बाहेर धाडला. हा षटकार सुपरसॉनिक षटकार म्हणावा लागेल, इतकी पॉवर या फटक्यावरती लागली होती. बघा अगदी नामदेव मार्के त्या रिजन मध्ये होते, त्यांना माहिती आहे की कदाचित दुसरा बॉल देखील येईल, त्या अनुषंगाने ते देखील आता त्या जागेवरून स्टेजकडे येतात. येणारे चेंडू असला 10 जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 12 या धावसंख्येची. विशाल बोराडे ही ओव्हर खूप महत्वाची आहे सुमित 11 टीम साठी, कारण येणारे पुढचे 4 बॉल डॉट काढावे लागतील विशालला. बॅट्समन इथू भोईर फटका खेळला या ठिकाणी नीतू भोईरने लंबापर्यंत. क्षेत्ररक्षक आहे, बॉल हातामध्ये जातोय. धनराजच्या ठिकाणी आहेत. खूप चांगली फिल्डिंग या ठिकाणी धनराजच्या माध्यमातून आपण पाहतोय. जितकी गोलंदाजी चांगली होती धनराज यांची तितकीच फिल्डिंग देखील, कारण धनराज यांनी ज्या 2 ओव्हर हाताळल्यात फक्त 12 धावा धनराजने 2 ओव्हरमध्ये दिल्यात. अमोल मोडक षटक पाहिलं तर धावसंख्या आली त्या ओव्हरमध्ये 15. थोडं महागडं षटक ठरलं, पण आता विशालला इथे कमबॅक करून द्यायचं, कारण इथून मॅच आता सेकंड इनिंग मध्ये 9 चेंडू जिंकण्यासाठी 11 या धावसंख्येची गरज आहे. कॅप्टन रॉनी मराडे ऑन स्ट्राईक आहेत. गोलंदाज विशाल बोराडे टू रॉनी. फटका खेळलाय अगदी पुढात, हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू सीमा बाहेर. रॉनी मराडेचा हा देखील षटकार. 6 धावा. बघा ज्या पद्धतीने रॉनीने फटका खेळला, अगदी आपण पाहतोय खूप उंचावरती चेंडू गेला, इतकाच लांब देखील गेला. आता मात्र मॅच मध्ये विजय थोडा जवळ दिसतोय, पण बॉल आहे ते मात्र 8 बॉल मध्ये 5 ची गरज आहे. पुढचा बॉल फटका खेळलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक थांबले, चेंडू सीमा पार.
या चौकाराने मॅच होतीये स्कोर लेवल आणि विजयासाठी आता एका धावेची गरज आहे. 7 चेंडू एका धावेची गरज आहे. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू आहे. मॅच अतिशय जर पाहायला गेली पाटील सर तर 1 मध्ये 1चीच गरज आहे आपण म्हणूया, कारण 7 बॉल आहेत आणि एका धावेची गरज आहे. सामन्यामध्ये आता विजय जवळजवळ दृष्टिक्षेपामध्ये दिसतोय. फक्त विजयाची मोहर उमटवायची ती मात्र अथर्व 11 या टीमला. 7 चेंडू एका धावेची गरज आहे. शेवटचा बॉल पूल केला, हवे जातोय, क्षेत्ररक्षक धावतोय, कॅच पकडण्याची संधी आहे, पकडली जाते की नाही, ड्रॉप, कॅच ड्रॉप आणि विजय धाव आली ती मात्र कॅप्टन रॉनी मराडेच्या बॅट मधून आणि संघ विजयी झाले मात्र अथर्व 11. संजयजी कोळंबे साहेबांचा अथर्व 11 हा संघ दुसऱ्या मॅच मध्ये आता त्यांना पहिला विजय मिळालाय तो मात्र या स्पर्धेचा. आता इथून सुमित 11 टीमचे जे सामने होते या पूल मधून त्यांना 3 सामने खेळायचे, दोन्ही सामने त्यांनी गमावलेत. स्वतः खेळाडू बघा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये जातात, एकमेकाला हस्तांदोलन करतात, कारण सर्व आपल्या परिसरामधील हे खेळाडू आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं किंवा जिंकल्यानंतर त्यांना अभिनंदन करण्याचं काम मात्र सर्व खेळाडू करतात. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच सर आपण या ठिकाणी बघणार आहोत. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली, पहिला ब्रेक थ्रू ज्याने मिळवून दिला गोलंदाजीमधून, 1 विकेट देखील कमावली, 2 षटके त्याने हाताळली आणि धावा दिल्या फक्त आणि फक्त 5. 1 विकेट मिळाला आणि तब्बल 11 बॉल फेस करत असताना 24 धावसंख्येची विस्फोटक फलंदाजी केली. तो ऑलराऊंडर अष्टपैलू आतिश जनार्दन कोळंबे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. आतिश या आपण सामन्याची मॅन ऑफ द मॅच. आता आतिश यांनी जितकी धावसंख्या केली तितकीच पारितोषिक आता आतिश जनार्दन कोळंबे यांना मिळणार आहेत, कारण मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी असेल, एक कॅप देखील असेल, त्याचबरोबर मिठाई असेल, कोल्ड्रिंक असेल, द्राक्ष, कलिंगड, खूप सारी पर्वणी आणि एनर्जी ड्रिंक देखील या ठिकाणी असेल आतिशला.